आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत। संध्याकाळचे 5 वाजलेत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी येते मुंबईतून ईडीच्या कारवाईची। गेल्या अनेक दिवसांपासून ईडी विरुद्ध संजय राऊत असा एक वेगळा सामना राज्यात पाहायला मिळत होता। याआधी संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईबद्दल जोरदार वाद झाल्यानंतर आता थेट शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरतीच ईडीने कारवाई केली। संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतल्या दादरमधल्या एका फ्लॅटवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे। तब्बल 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ भूखंड घोटाळ्यावरून राऊत यांचे मित्र प्रवीण राऊत यांना याआधीच अटक करण्यात आली। आता या खटल्यामध्ये ईडीने गेल्याच आठवड्यात आरोपपत्र सुद्धा दाखल केले आणि या सगळ्या प्रकरणात आता संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई ईडीने केली आहे। संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने ताब्यात घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली। सरकार पाडण्यासाठी मला विचारणा झाली होती, मी त्यांचं ऐकलं नाही म्हणून हा राजकीय दबाव आहे, असा थेट आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला। माझी संपत्ती काही नाही, जमिनीचा एक तुकडा आणि राहतं घर, याला जर तुम्ही संपत्ती म्हणत असाल तर संपत्तीची व्याख्या बदलावी लागेल। संपत्ती कशाला म्हणतात हे समजून घ्या। माझं राहतं घर फार तर 2 रूम किचनचं असेल, दादरसारख्या भागात एका मराठी माणसाचं मध्यमवर्गीय, आणि अलिबाग जे माझं गाव आहे तिकडे एक साधारण 50 गुंठ्याची जमीन 2009 पासून आधीपासूनची, याला जर कोणी संपत्ती मानत असेल तर मराठी माणसासाठी तेवढी संपत्ती आहे। अशा कारवाईने संजय राऊत किंवा शिवसेना ही झुकणार नाही, वाकणार नाही। आणि अशा संदर्भात याच घरात जिथे दिल्लीत बोलत आहे तिथेच येऊन काही महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी मदत करा अशा धमक्या दिल्या होत्या मला। नाहीतर तुम्हाला खूप संकटांना सामोरं जावं लागेल। तेव्हा मी म्हटलं की हे शक्य नाही आहे, तुम्हाला हवं ते करा। सत्यमेव जयते तुम्ही म्हणताय तिकडे किरीट सोमय्या पत्रकारांपैकी येतो। महाराष्ट्र देश आहे, जो माणूस मराठीच्या विरोधामध्ये कोर्टात जातो तो आम्हाला अक्कल शिकवणार, त्याचा काय मानतो, कोण आहे तो, त्याच्यावरती कसले प्रश्न विचारतात। तपास यंत्रणा या राजकीय दबावाखाली कशा प्रकारे काम करतायत हे आपण पाहताय ना। संपत्ती म्हणतात, ती संपत्ती जर एखाद्याची राहतं घर असेल किंवा जुनी संपत्ती कष्टाच्या पैशातून घेतलेली असेल आपल्या, त्याचा संबंध कुठेतरी जोडायचा आणि जप्त करून दबाव आणायचा। मी तुमच्या बापाला घाबरत नाही, सरकार पाडण्याचे मी तुमच्या बापाला घाबरत नाही म्हणावं। तुमचा बाप जरी खाली आला ना तरी मी गुडघे टेकणार नाही। मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, लक्षात घ्या, आणि आजही मला त्यांचे आशीर्वाद। राज्य सरकारने SIT स्थापन केली। आज राज्य सरकारनं मी केलेल्या आरोपांवर SIT स्थापन केली काही प्रमुख अधिकाऱ्यांची, त्यानंतरही कारवाई झाली। हा तुम्ही एक संयोग समजून घ्या। आणि आपण अधिक जाणून घेऊयात, थेट दिल्लीला जाऊयात। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, संजय राऊत सध्या दिल्लीत आहेत। काल रात्री उशिरापर्यंत शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली। आज संपत्तीवर टाच आल्यानंतर संजय राऊत यांची आपण प्रतिक्रिया पाहिली। काय नेमकं संजय राऊत यांच्या मनात चाललंय? ते तातडीनं मुंबईला निघालेत का, आणि या सगळ्यावर ते काय कायदेशीर पावलं उचलणार आहेत का? मिलिंद, जेव्हा आम्ही त्याच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की या संदर्भात मी कायदेशीर कशी कारवाई करायची या संदर्भात विचार सुरू झालेला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। पण महत्त्वाचं म्हणजे आज महाविकास आघाडीच्या आमदारांना इथे संजय राऊत, जिथे मी आता उभा आहे त्याच्या बाजूला संजय राऊत यांचं निवासस्थान आहे, 15 सफदरजंग लेन जे आहे तिथे त्यांचं निवासस्थान आहे। त्या निवासस्थानी सर्व आमदारांना चहा पानासाठी बोलवण्यात आलेलं आहे। याचा अर्थ असा होतो की आता ज्या पद्धतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे की चहा पानाच्या दरम्यान देखील या
विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. कारण की अनेक नेते येऊन भेटतील. शरद पवारांनी त्यांना फोन करून सांगितलंय की तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. त्यानंतर सोबतच जर बघितलं सुप्रिया सुळेंसोबत देखील त्यांची चर्चा झालेली आहे. त्यानंतर विनायक राऊत स्वतः येऊन तिथे भेटले, त्यांना येऊन भेटलेले आहेत. याचा अर्थ शिवसेनेचा संपूर्ण पक्ष कसा संजय राऊतांच्या पाठीशी आहे हे देखील सांगण्याचा प्रयत्न होईल. आणि त्यामुळेच आजचा हा जो खास करून चहापानाचा कार्यक्रम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ते मुंबईला जाणार नाही हे स्पष्ट आहे. आणि सोबतच जर बघितलं तर हे जे चहापानाचा कार्यक्रम होता त्यामध्ये तीनही पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व आमदार जे खास करून प्रशिक्षणासाठी आलेले लोकसभा सचिवालयामध्ये जे सकाळी आज सुरू झालं होतं, अजूनही ते प्रशिक्षण सुरू आहे, त्यापैकी काही जे खासदार साधारणतः 75च्या संख्येने हे आमदार जे आहेत ते इथे येतील. आणि ते होऊ शकतं शरद पवारांच्या सोबत ज्या इथे चर्चा होईल. चहापान म्हणतंय पण चहापानाच्या निमित्ताने चर्चा होईल. आणि या चहापानाच्या कार्यक्रमानंतर साधारणतः 8 वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी जेवण आहे. चर्चा अशी आहे की राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्या प्रकारचा धोका होऊ नये. कारण की यापूर्वी आसाममध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाला धोका झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती काळजीपूर्वक या सगळ्या प्रकारचे पाऊल टाकले जात आहे. आणि खास करून महाविकास आघाडीचे जे खासदार निवडून आणायचे राज्यसभेमध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी हे दोन्ही कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. हे जरी असलं पण खास करून संजय राऊतांच्या संपत्तीवर टाच आणण्याचा जो निर्णय झालेला आहे त्या एसआयटीनी कारवाई एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्याच्या काही वेळाचं संपत्तीवर टाच आणण्यात आली. त्यामुळे आजची ही जी चहापानाचा जो कार्यक्रम आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आणि कोण कोण नेते येणार आहे प्रशांत, पण मग दिल्लीच्या राजकीय वर्तुळात नेमकी या कारवाईबद्दल, ईडीच्या कारवाईबद्दल काय चर्चा आहे? कारण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी थेट असं म्हटलंय की हा सगळा कारण नसताना सेन्सेशन घडवण्याचा प्रयत्न आहे, त्यानंतर राजकीय सुडापोटी सगळं होत आहे. ही महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांची प्रतिक्रिया आहे. दिल्लीत काय प्रतिक्रिया आहेत? दिल्लीमध्ये जर बघितलं तर शिवसेनेची प्रतिक्रिया आहे की कुठेतरी महाविकास आघाडीचं सरकार जे आहे हे हतबल करायचं यासाठी हा प्रयत्न सुरू झाला आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणत आहेत, सुधीर मुनगंटीवार असो किंवा इतरही नेते ज्यांच्याशी आमची चर्चा झाली फोनवरून, ते म्हणाले की जर तुम्ही इतर नेत्यांवर कारवाई करताना तुम्ही सांगता की ही कायदेशीर कारवाई आहे तर ही ईडीची कारवाई देखील कायदेशीरच आहे. त्यामुळे थेट राजकारणाशी याचा संबंध नाही असं भारतीय जनता पक्षाचे नेते सांगताय. जेव्हा तुम्ही कंगना राणावतवर कारवाई केली तेव्हा तुमचं वक्तव्य काय होतं? खुद संजय राऊतांनी त्यांनी सवाल केलेला आहे. आणि ते म्हणाले की जेव्हा कंगना राणावतवर कारवाई होते तेव्हा तुम्ही म्हणता की हे महानगरपालिकेची कारवाई आहे. तर आता जेव्हा संजय राऊतांना कारवाई झाली तेव्हा आम्ही आता म्हणतोय की ही ईडीची कारवाई आहे. त्यामुळे आमचा काही संबंध नाही. हे असं जरी असलं पण या निमित्ताने कुठेतरी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मनामध्ये धाकधुकी लागलेली आहे की आता नंबर कोणाचा लागेल. यापूर्वी जर बघितलं तर उद्धव ठाकरेंचे मेव्हणे यांच्यावर कारवाई झालेली आहे, त्यानंतर यशवंत जाधव यांच्यावर कारवाई झालेली आहे. आता थेट स्पोक्सपर्सन म्हणजे थेट शिवसेनेचं तोंड ज्याला संबोधलं जातं असे संजय राऊत जे सदैव त्यांचं भूमिका खास करून पक्षाची भूमिका मांडत असतात त्यांच्यावरच कारवाई करण्यात आलेली आहे. एकीकडे संजय राऊत यांनी म्हटलं की मी ज्या घरात राहतो त्याच घरावरती कारवाई केली, मला कुठल्या प्रकारचं नोटीस आलेलं नाही आहे. त्यामुळे आता या संदर्भात पुढचं पाऊल काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंच असेल. पण दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये जर बघितलं तर संजय राऊतांच्या कारवाईनंतर धाकधुकी वाढायला सुरुवात झालेली आहे. मिलिंद. प्रशांत, शेवटचं वाक्य तुझं सगळ्यात महत्त्वाचं आहे की या कारवाईनंतर दिल्लीतली धाकधूक मात्र निश्चित वाढले. पाहूयात काय होतं ते. प्रामुख्यानं चाय पे चर्चा ती झाली निवडणुकांच्या वेळेला आणि आता याचे संदर्भ सगळे वेगळे आहेत. पाहूयात कशा गोष्टी घडतायत ते. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे महाराष्ट्रातून विविध प्रकारच्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. प्रामुख्यानं शिवसेनेनं आणि महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारमधल्या अन्य दोन्ही घटक पक्षांनी संजय राऊत यांच्यावरच्या कारवाईचा निषेध केला आहे. राजकीय हेतूनं संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई केल्याचं शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. देशात लोकशाही आहे की नाही यावरही विचार करण्याची गरज आल्याचं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं. मला वाटतं हे क्लिअर कट आपल्याला दिसत आहे की हे सगळं राजकीय हेतूने होत आहे. कुठे ना कुठेतरी बदल्याचे भाव म्हणजे विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स ती भावना घेऊन होत आहे. आणि जे मी त्या दिवशी पण बोललो की हे जे काही चाललेलं आहे आपल्या देशात हे काही लोकशाहीचं वातावरण नाही आहे, हे काही राजकीय वातावरण नाही, हे दबावशाहीचं वातावरण चाललेलं आहे. अशा जर धमकी यायला लागलं तर आपल्या देशात लोकशाही आहे का हे विचार करण्याची गरज आहे. परवाकडे मला वाटतं कुठच्या तरी एका जाहीर सभेत कोणीतरी सांगितलेलं आहे की जर तुम्ही एका पक्षाला मतदान नाही केलं तर तुमच्या मागे एन्क्वायरी लावू. जनतेला अशी धमकी ओपनली द्यायला लागली लोक, तर ही लोकशाही राहिली आहे का हा विचार करणं गरजेचं आहे.
दरम्यान शिवसेनेला टार्गेट करण्याचं काम भाजप करत असल्याची टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. सूडबुद्धीनं संजय राऊत यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेली 1.5-2 वर्ष महाराष्ट्रामध्ये ईडीकडनं ज्या प्रकारच्या कारवाया सुरू आहेत त्या आपण सगळ्यांनी उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत. विशेषतः केंद्रात असणाऱ्या सरकारच्या विरोधामधले जे पक्ष आहेत त्या पक्षाच्या काही नेत्यांना जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं अडचणीत आणण्याचं काम हे गेली 1.5-2 वर्ष महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यातलाच भाग म्हणून शिवसेनेचे नेते माननीय खासदार संजय राऊत साहेबांवरती अशा पद्धतीची एक कारवाई आज ईडीच्याकडनं केलेली आहे. जुनं कुठलं तरी प्रकरण उकरून काढायचं आणि त्याच्यामध्ये नाहक अशा पद्धतीचा मानसिक त्रास देण्याचं काम हे केवळ शिवसेनेच्या नेत्यांना सुरू आहे. तिकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर फक्त राजकीय आकसापोटी कारवाई होत असल्याचा आरोप केला आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी. त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आपल्यासोबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेब, संजय राऊत यांची संपत्ती जी आहे ती ईडीने जप्त केलेली आहे. आपणही सेनेचे फार मोठे नेते आहात आणि आत्ता ज्या पद्धतीने कारवाई होते, वारंवार अशा पद्धतीच्या कारवाया होत असतात. खरं म्हणजे मी यापूर्वी देखील म्हणालेलो आहे की खरंच ज्यांचा दोष असेल, ज्यांनी गैरप्रकार केला असेल त्यांची कारवाई चौकशी ठीक आहे, परंतु राजकीय सूडभावनेपोटी, राजकीय आकसापोटी किंबहुना कुणीतरी कुणाच्या विरुद्ध बोलतो म्हणून त्याच्यावर कारवाई करणं हे खऱ्या अर्थाने चुकीचं आहे. हे लोकशाहीमध्ये घातक आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा अशा प्रकारचं वारंवार जो काही वापर आहे तो योग्य नाही. हे कुणालाच चांगलं नाही, कुणासाठी चांगलं नाही. लोकशाहीमध्ये देखील ते मारक आणि घातक आहे. असं म्हटलं जातं की जर सेना भाजपसोबत सत्तेमध्ये असती तर ह्या सगळ्या कारवाई झाल्या नसत्या किंवा अशा पद्धतीच्या कारवाईच कधी समोर आल्या नसत्या. या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं आहे. त्यामुळे शेवटी सगळे लोक जनता सुज्ञ आहे, त्यांना माहीत असतं कोण कशासाठी काय वापर करतो आहे, कोण कशासाठी कारवाई होती आहे. परंतु शेवटी हे राजकीय सुडापोटी किंबहुना राजकीय आकसापोटी अशा प्रकारचे कारवाई करणं मला वाटतं उचित नाही. ठीक आहे, लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष राज्यामध्ये काम करत असतो, विरोधी पक्ष शेवटी हा जनतेने जे काही दिलेला कौल असतो तो प्रत्येकाने मान्य केला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि अशा प्रकारच्या कारवाईंमुळे अशा जे काही केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्या भोतट होतील आणि त्यांच्यावरचा विश्वास देखील उडेल. पुढे जर्नलिस्ट सचिन कुबडेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. आणि आता जाऊया थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एका पत्रकार परिषदेत बोलतात. मुंबई काँग्रेस करते आहे, मुंबई हे आमचं विभागीय आहे, त्याच्यामुळे रिजनल काँग्रेस आहे, त्याच्यामुळे त्यांनाही या आंदोलनामध्ये ते उद्या 7 तारखेला ते याच्यात सहभागी होतील. त्याच्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये या आंदोलनाची प्रक्रिया सगळीकडे चालू आहे, त्याची समाप्ती 7 तारखेला. हिंदी में जानना चाहेंगे आप लोग 7 तारीख को कितना बड़ा आंदोलन कर रहे हैं, किस तरीके से इसको करेंगे, कौन कौन लोग शामिल हैं? संजय राऊत यांच्या अलिबागचे जे प्लॉट आहे आणि मुंबईच्या एका फ्लॅटवर ईडीने जप्ती केली आहे. हा चिडीचा खेळ चाललेला आहे. केंद्राचं सरकार जे आहे ते घाबरलेलं सरकार आहे आणि ज्या पद्धतीनं चिडीचा डाव आपल्या मराठीत म्हटला जातो तो खेळण्याचा एक दुःसाहस केंद्रातलं भाजपचं सरकार करते. लोकांना दहशत निर्माण करणं म्हणजे यांचं तर मर्यादा हे फार ओलांडली. बीजेपीचा ग्राफ घसरती आहे असं पाहून महाराष्ट्र प्रदेश भाजपचा अध्यक्ष तर जनतेवर ईडी लावायची भूमिका घेतो आहे. तर राजकीय विरोधकांना तर ते ईडी लावणारच आहे. त्यामुळे जप्ती, दहशत आणि मग तिथून ब्लॅकमेलिंग करून त्या ठिकाणी विरोधकांना घाबरवण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. याचं काही अंतर पडणार नाही. जनतेची जी भूमिका आहे महाविकास आघाडीचे प्रत्येक नेते मांडतील आणि केंद्राच्या या दहशती विचाराला पराभूत करतील असा आमचा विश्वास आहे. नितेश राणे तर म्हणतात की नवाब मलिक देशमुखच्या पाठोपाठ आता संजय राऊत यांना देखील अटक झाली.
बघा, एक बोट दुसऱ्याकडे दाखवायची, 4 बोट आपल्याकडे असतात असं सगळ्यांनी समजलं पाहिजे. ज्याला नसेल समजत तो त्यांचा भाग. पण संजय राऊत यांनी सांगितलं मी घाबरणार नाही, गुडघे टेकणार नाही. बरोबर आहे ना. मी तुम्हाला सांगितलं की केंद्राच्या दहशतवाद ही जी भूमिका ईडीच्या आणि सीबीआयच्या माध्यमातून चाललेली आहे त्याला कोणीच घाबरत नाही आणि घाबरण्याचं कारणही नाही. जी त्यांनी त्याच्या माध्यमातून जी ब्लॅकमेलिंग आणि त्यांचं जनतेमध्ये जे काही त्यांच्याबद्दलचा विश्वास होता तो संपायला निघाला आणि म्हणून विरोधकांना संपवण्याचा जो कटकार असताना केंद्रातलं भाजपचं सरकार करते आहे, केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करते आहे, त्याला कोणी घाबरणार नाही. महाविकास आघाडीमध्ये कोणी नाही. आणि ह्या दहशतवादीची कृत्य केंद्र सरकार या पद्धतीचं करते आहे त्यांनाच आम्ही नामोहरम करू अशी भूमिका आमची महाविकास आघाडीची. सर, महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे ते कुठेतरी दूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे असंच अनेक जण म्हणतायत. त्यामध्ये रोज आज कुर्ल्यामध्ये झालं, काल घाटकोपरमध्ये झालं, कल्याणमध्ये झालं, अशा प्रकारे मनसे आंदोलन करते, भोंगे लावते. त्यावर आता 2 जातीमध्ये किंवा धर्मामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. आपल्याला लक्षात असेल की आमचं त्याला संविधानच मान्य नाही. तर लोकशाहीमध्ये आपण जे आज वावरतो आहे, आपल्याला जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, संविधानामध्ये जी काही भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेपुढेच आम्ही सगळ्यांना पुढे जातो आहे. आमच्या देशामध्ये सगळ्यांनी सगळ्यांच्या धर्मावर प्रेम करणं, त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्याला पूजापाठ करण्याचं, नमाज पढण्याचं, शीख धर्माच्या लोकांना शीख पद्धतीप्रमाणे, बौद्ध धर्माच्या प्रत्येकाला अधिकार आहे. तिकडे केंद्र सरकार सूडबुद्धीतून कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी. मात्र शिवसेना संजय राऊत यांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. माझ्यासोबत विनायक राऊत आहे, शिवसेनेचे नेते आहेत. हे त्यांच्याशी चर्चा करूया. सर, संजय राऊतांवरती त्यांच्या संपत्ती जप्त करण्याची कारवाई ईडीने केली आहे, काय पहिली प्रतिक्रिया सर? संजय राऊत साहेबांची संपत्ती जप्त करण्याची बातमी तुमच्या माध्यमातूनच मी आता ऐकतोय, त्याबद्दल मला काय माहिती नाही. परंतु हे जे काही चाललेलं आहे हे केवळ आणि केवळ शिवसेनेचे नेते, महाविकास आघाडीचे नेते ह्या सर्वांना नाहक त्रास कशा पद्धतीने देता येईल या दृष्टिकोनातून चाललेलं हे षडयंत्र आहे. एक षडयंत्र आहे म्हणतात, पण ज्या पद्धतीनं संजय राऊतही म्हणतात की महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी या प्रकारच्या कारवाया होत आहेत. तुमचं काय मत आहे सर? नक्कीच येणं प्रकारेनं महाविकास आघाडीचं सरकार पडत नाही आणि महाराष्ट्रामध्ये स्वतः त्याला खुर्चीवर बसता येत नाही अशा पद्धतीने ज्या भाजपाच्या नेत्यांचा थैथाट चालू आहे ते त्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही. म्हणून संजय राऊत साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते असतील यांना केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रकार चाललेला आहे. एक प्रकारे त्रास देण्याचा आपण म्हणताय, पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं जेव्हा संजय राऊतांच्या कारवाईचा बातमी पुढे आली त्यावेळेस किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद सुरू होती. म्हणजे म्हणूनच सांगतो हे संबंध कसे आहेत ते बघा ना. एका बाजूने ताबडतोब किरीट सोमय्या यांनी आरोप करावेत, ताबडतोब दुसऱ्या दिवशी ईडीने तिथे जावं. त्यामुळे ही सर्व मिलीजुली भगत चाललेली आहे त्यांची आणि सर्वांनी ठरवून केलेलं आहे. यामुळे शिवसैनिक काय म्हणते डिमॉरलाइज होणार? शिवसैनिक डिमॉरलाइज होणार नाहीच, उलट शिवसैनिक त्वेषाने उभा राहील आणि जे काही संकट येईल त्याला सामोरं जाण्याची तो हिंमत दाखवेल. यापूर्वीच माननीय संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे काय ईडी बिडी काय लावायचं ते लावा, कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे अशा पद्धतीचं आव्हान यापूर्वीच त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे ते सुद्धा घाबरून गेलेले नाहीत. असं होणार आहे हे गृहीत धरून आम्ही सगळेजण मानसिक तयारीत आहोत. हा सूडच उगवला जातोय, यामध्ये कोणतंही तथ्य नाही आहे, कोणतंही एथिक नाही आहे. हा सूड म्हणजे राजकीय सूडच आहे, राजकीय सूड आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नरेंद्रसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावरच्या कारवाईबद्दल भाष्य केलंय. कायद्यानुसार कारवाई होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हीच आली की बा अरे यातून ह्या शेवटापर्यंत गेलं. म्हणजे त्यांची इन्क्वायरी सुरू झाली आहे, त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांमधल्या पार्टनरशिप आणि त्यांची मुलगी, त्यांचा चार्टर्ड अकाउंटशी खूप विषय समोर येत होते. पण वन फाईन मॉर्निंग ज्याला आपण म्हणतो अशी वन फाईन मॉर्निंग ती बातमी आली की त्यांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्या.
तर हे कोणालाही सहृदय माणसाला ऐकलं तर वाटतं की अरे बापरे, झाले प्रॉपर्टी जप्त झाल्या. संजय राउत ऐसे कोई बड़े क्रिकेटर नहीं, कोई बड़े लेखक नहीं, कोई बड़े पुरस्कार प्राप्त नेता नहीं कि जिनके बारे में इस देश में 18 करोड़ मेंबरशिप जिनकी है और 19 में मोदी जी को 22 करोड़ वोट मिले. ऐसे पूरे दुनिया में बड़े पक्ष के बड़े राज्य, नेक्स्ट टू यूपी महाराष्ट्र बड़ा राज्य है, बड़े राज्य के अध्यक्ष ने कुछ कमेंट देनी चाहिए ऐसे मुझे नहीं लगता. इट्स सो रूटीन, इसमें रिएक्शन देने लायक कुछ नहीं. तिकडे संजय राऊत यांच्यावर कारवाई म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय नाही असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. कायद्यानुसार कारवाया होत असतात असंही त्यांनी नमूद केलं. देवेंद्रजींना 160चा CRPCचा नोटीस दिला, भीतीपोटी दिला. नारायण राणे साहेबांवर 505(2) कारवाई केली, भीतीपोटी केली. आणि ईडी सुद्धा भीतीपोटी कारवाई करत नाही. पण एक गोष्ट खरी आहे की तपास यंत्रणेला आपापल्या पद्धतीने काम करू दिलं पाहिजे. आणि हे मी नाही सांगत, याच्याबद्दल श्री संजय राऊत आणि मी एकमत आहोत. संजय राऊतांनी सुद्धा कंगना राणावतवर जेव्हा बुलडोझर चालला ते काय म्हणाले, महानगरपालिकेचं काम आहे, महानगरपालिकेला कारवाई करू द्या. मी सहमत आहे. ईडीचं काम आहे, ईडीला कारवाई करू द्या. याच्यामध्ये कशाला आम्ही हस्तक्षेप करायचा प्रश्न अनेक आहे ना. तिकडे ईडीची कारवाई होणार हे राऊत यांना आधीच माहिती होतं आणि त्यामुळे त्यांनी 55 लाख रुपये ईडीच्या कार्यालयात परत केले होते असा दावा केलाय भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी. पत्राचाळीच्या 1048 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाईची ही सुरुवात आहे. कारवाई होणार नाही हा त्यांचा भ्रम होता असंही सोमय्या यांचं म्हणणं आहे. संजय राऊत 2 महिन्यांपासून ज्या पद्धतीने आरोप करत होते त्यावरूनच त्यांची मानसिक अवस्था आपण समजू शकतो असंही सोमय्या म्हणाले. बाबा जाऊन ईडीला दान ना, भाजपला कशाला दान करण्याची गोष्ट करतोय. आणि 55 लाख त्यांनी परत का केले, परत का केले. तर ईडी खोटं बोलत होते, किरीट तुम्ही खोटं बोलत होते, तर 55 लाख परत का केले. पण संजय राऊतला जर जातावर त्याची प्रॉपर्टी जप्त झाली त्याला बोलण्याचा काय अधिकार आहे. ते म्हणतात डेकोरेटरच्या डोक्यावर ईडीने बंदूक ठेवली होती. संजय राऊत तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवली होती का ईडीने. 55 लाख परत जाऊन दिले. भाजप कधीही सूडबुद्धीनं कारवाई करत नसल्याचं भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलंय. तर संजय राऊत यांनी कारवाई चुकीची असेल तर न्यायालयात जावं असा सल्लाही त्यांनी दिलाय. दरम्यान आदित्य ठाकरे बोलतात. शिवसेनेचे नेते आपण थेट जाऊयात. नवीन बदल काय घडत आहेत ते ह्या दोन्ही दिवसातून शिकायला मिळणार. मग ग्रीन फायनान्स असेल, चार्जिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ह्या सर्वातूनच बदल आपल्याला दिसत आहे. You spoke about politically we fight on fuel prices, yes. But practically the e-motor industry is the future. If you can just put us some light. Now that the conclave is over and I can see on all of your faces that you all are bored of asking me the non-political questions, but yes, if you see in comparison to the fuel prices of petrol, diesel, everything today increasing day by day, as of today. दरम्यान तेव्हा अराजकीय प्रश्न आल्यामुळे आदित्य ठाकरे फारच खुश झाले. दरम्यान प्रसाद लाड यांनी ईडीची कारवाई आहे, यात भाजपचा काही हस्तक्षेप नाही आणि भाजप सूडबुद्धीनं कारवाई करत नाही असं म्हटलंय. अशा प्रकारे सूडबुद्धीचं राजकारण हे भारतीय जनता पार्टीने कधी केलं नाही. सूडबुद्धीचं राजकारण बोलायला झालं तर आम्ही बोलू शकतो. दरेकरांवरची कारवाई असेल, गिरीश महाजनांची असेल, आशिष शेलार यांची असेल, देवेंद्र फडणवीसांची असेल, माझ्या स्वतःवरची असेल. मग ही पण सूडबुद्धीची कारवाईच असू शकते. आमच्यावरती जेव्हा जेव्हा कारवाया झाल्या तेव्हा आम्ही न्यायदेवतेचा दरवाजा ठोठावला. मला वाटतं की राऊत साहेबांची कारवाई ही देखील चौकशीच्या नंतर झालेली कारवाई आहे. यामध्ये कित्येक महिन्यापासून चौकशी चालू होती. या बाबतीत स्वतः राऊत साहेबांनी सुतोवाच केले देखील होते. त्यांनी न्यायालयात जायला पाहिजे. जर चुकीची माहिती असेल तर निश्चितपणे न्यायदेवता त्यांना न्याय देईल. दरम्यान ईडी कधीही चुकीची कारवाई करत नाही. तथ्य असेल तरच कारवाई होते असं वक्तव्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलंय. त्यामुळे होणारी कारवाई आणि भाजपचा काहीच संबंध नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
आपल्याबरोबर आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, त्यांच्याकडून जाणून घेऊया. प्रवीणजी, कारवाई होईल अशा पद्धतीचे वक्तव्य स्वतः संजय राऊतच गेले कित्येक दिवस करत होते आणि आज अखेर ती कारवाई झाली. आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, कसं आहे, खाई त्याला खवखवे. आता जर त्यामध्ये काही तथ्य असेल तर कारवाई होऊ शकते, हा आत्मविश्वास त्यांना त्या ठिकाणी असेल. आणि आपण एक बघा, ईडी कुठेही कोणावरही कशी कारवाई करत नसते. जर त्या ठिकाणी तुमचं उत्पन्नाचा असणारे स्रोत, त्याचबरोबर तुमचे असणारे ॲसेट्स, मालमत्ता, संपत्ती, हे जर त्या ठिकाणी विसंगत होत असेल आणि तुमच्याकडे त्या ठिकाणी सायफनिंग ऑफ मनी लॉन्ड्रिंग होत असेल तर PMLA ॲक्टनुसार त्या ठिकाणी कारवाई होत असते. आणि मला वाटतं संजय राऊत साहेबांचं त्या ठिकाणी असणारं अलिबागचं घर असेल, फार्म हाऊस असेल, ते म्हणत असतील 1 एकर आहे, परंतु त्याची कोट्यवधी रुपयाची आज अलिबागसारख्या ठिकाणी किंमत आहे. दादरसारख्या ठिकाणी टावरमध्ये असणारा फ्लॅट, इतरच्या काही गोष्टी असतात त्या कोट्यवधी रुपयाच्या त्या ठिकाणी आहेत. आणि मग असं असताना त्या ठिकाणी यामागचं नेमकं इंगित काय? आज काही पत्रकार दिवसरात्र काम करतात, मेहनत घेतात. आज संपादक म्हणून सुद्धा सामन्यातनं आज अनेक पत्रकार रिटायर्ड झालेत. आणि मग नेमकं या मोडस ऑपरंटीस नेमकी काय? शेवटी संपत्ती असणं आणि त्याचा स्रोत न सापडणं हाच त्या ठिकाणी ईडीच्या दृष्टीनं गुन्हा असतो. आणि म्हणून मला वाटतं शेवटी ती ईडीची कारवाई आहे. ईडी त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत असतं, त्याच्यामध्ये आमचा काही रोल असायचं काही कारण नाही. परंतु शेवटी आपण दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना आपण बघाल की ज्या वेळेला माझ्यावर ह्या महाविकास आघाडी सरकारने गुन्हा दाखल केला, काय तर मजूर आहे का, मजूर श्रीमंत कसा झाला, मग अशा प्रकारे जर माझ्यासाठी श्रीमंत कसा झाला तर इतरही व्यवसायासाठी आपण या ठिकाणी एवढ्या मालमत्ता, एवढ्या प्रॉपर्टी कशा काय जमवल्यात, हा स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो. मला अजिबात असं त्या ठिकाणी वाटत नाही, कारण ईडीच्या कारवाईचा आणि आपण शरसंधान साधता याचा काडीचा संबंध नाही. कारण शेवटी कुठलीही तपास यंत्रणा, केंद्राची असो किंवा राज्याची असो, जर तुम्हाला त्या ठिकाणी पुरावे, काही संदर्भ, त्यात तथ्य नसेल तर कारवाई होत नाही. कारवाई झाली तर न्यायव्यवस्था त्याच्यावर ताशेरे ओढत असते. आणि त्याच्यामुळे टीका टिप्पणी आता एकमेकांवर आपण रोजच करत असतो. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. प्रॉपर्टी अटॅच करायची, त्याला थोडी तरी कल्पना दिली पाहिजे, पण सनसनाटी निर्माण करायची, संशय तयार करायचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा आणि लोकांच्या मनात त्या माणसाबद्दल गैरसमज निर्माण करायचा, हा कार्यक्रम आहे. बाकी याच्यात काही फार विशेष तथ्य आहे असं मला वाटत नाही. काय त्याच्याबद्दल काय बोलणार, आता कारवाई तर चालूच आहेत सगळीकडं, आपण त्याच्यावर काय बोलणार. आज संजय राऊतांच्यावर केली, आणखीन काही लोकांच्यावर करतील. शेवटी महाविकास आघाडीच्या विरोधात कारवाई होते आणि एकतर्फी होते, एका बाजूने होते. याच्यात सुप्रीम कोर्टाने देखील भाष्य केलेलं आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडियाने भाष्य केलं आहे. आणि याचा गैरवापर कसा चालू आहे याच्यावर त्यांनी स्वतः मतं व्यक्त केली आहेत. ह्याच्यापेक्षा या देशात काय चुकीचं चाललंय ह्याचं वर्णन दुसरं कोण करू शकतो? नक्कीच न्यायाधीशांनीच केलेलं आहे. गृहमंत्र्यांनी एखाद्याचं काम नियमाच्या बाहेर कोणी मागणी करत असेल आणि ती झालं नसेल किंवा विलंब झाला असेल तर त्याच्यावर लगेच नाराजी व्यक्त करण्याची आवश्यकता नाही, पण काही लोक करतात. आता ते करण्याची कारणं काही असतील, पण त्याला एवढं महत्त्व आवश्यक आहे असं नाही. आम्ही आमच्या गोष्टी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रित बसून संपू. तिकडे ईडीकडून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई केली जाते. नोटीस न देता कारवाई केली जाते हे अयोग्य आहे असं म्हटलंय राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी.
कुठल्या प्रकारची नोटीस न देता, कुठल्या प्रकारचे चौकशी न करता जर अशा प्रकारची कारवाई होत असेल तर काय पद्धतीनं केंद्र सरकारचे कारभार चालू आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येतं. सरकारला कुठलाही धोका नाही. सरकार पूर्ण 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल आणि चांगल्या पद्धतीनं लोकांना सुद्धा सेवा देण्याचं काम आम्ही करू. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची आज दिल्लीमध्ये भेट होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एक खास प्रीतिभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि या जेवणाच्या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. थेट जाऊयात दिल्लीला. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, शिवसेनेच्या नेत्यांच्याकडे चहावर चर्चा आणि शरद पवार यांच्याकडे जेवणासोबत गप्पा. बरोबर आहे मिलिंद. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याकडे चाय पे चर्चा म्हणजे चहा आणि गप्पा, पण सोबतच जेवणासोबत गप्पा करण्याचा जो मुहूर्त आहे आणि जे स्थान आहे ते शरद पवार यांचं निवासस्थान आहे. पण यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे की केंद्रीय मंत्रिमंडळातील केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळेस या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांच्या वतीनं हे एक प्रकारचं निमंत्रण त्यांना पाठवण्यात आल्याची माहिती पुढे आली होती. त्या निमंत्रणाला नितीन गडकरी यांनी स्वीकारलेलं आहे. आज ज्या पद्धतीचं वातावरण आहे राजधानी दिल्लीमध्ये, एकीकडे संजय राऊत यांच्या विरोधामध्ये कारवाई झालेली आहे, त्यांच्या घरावरती जप्ती झाली आहे, त्यांच्या संपत्तीवर जप्ती झालेली आहे. असं असताना ज्यांच्यावरती आरोप लागवला जातो ते ईडी, खास करून ईडी हे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतं आणि अशा असताना आज शरद पवार यांच्या निवासस्थानी नितीन गडकरी उपस्थित राहते. यामध्ये शरद पवार यांनी नितीन गडकरी यांची मैत्री आहे, पण आज ज्या निमित्ताने हे दोघंही एकाच ठिकाणी येणार आहे, एकत्र येणार आहे, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. असं असताना आज या दोघांमध्ये काय चर्चा होते हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या नजरा बहुतांश महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही नजरा या भेटीकडे लागल्या असेल शरद पवार आणि नितीन गडकरींच्या. मिलिंद. बरं प्रशांत, ज्यांना महाराष्ट्रात कौतुकानं पूलकरी म्हटलं जातं, तर काही वेगळा पूल बांधला जातो का राजकीय हे आज रात्रीपर्यंत आपल्याला कळेलच. तुर्तास धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. तिकडे छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये शिवाजी पार्कला झालेल्या जाहीर सभेनंतर राज ठाकरे काहीसे आक्रमक झाले. यानंतर आता पाठोपाठ राज ठाकरे यांची मनसेची दुसरी सभा ही ठाण्यात होणार आहे. येत्या 9 एप्रिलला ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये ही सभा होईल. मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भात केलेल्या भाष्यानंतर कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईबद्दल राज ठाकरे या सभेत काही बोलतात का, याकडे आत्तापासूनच कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, ठाण्यात किती तारखेला कुठे सभा होणार आहे आणि फक्त सभाच असणार आहे का बाकी काही दौरा भेटीगाठी असणार आहेत राज ठाकरे यांच्या? म्हणजे बाकी दौरा आणि भेटीगाठी याबाबत अजून स्पष्टता मिळालेली नाहीये, पण 9 तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा ठाणे पश्चिम येथे होणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. पण अधिकृतपणे मनसेतर्फे सांगण्यात आलेलं नाहीये. पण मनसे सूत्रांनी माहिती दिल्यानुसार 9 तारखेला ठाण्यात राज ठाकरे यांची सभा आहे. मुळात हे कारण जे आहे की आपल्याला माहिती आहे की नुकतंच गुढीपाडव्याच्या सभेला शिवतीर्थावरती राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केले होते आणि त्यानंतर ठिकठिकाणी कार्यकर्ते जाऊन भोंगे लावतायत, त्यावरती हनुमान चालीसा लावतायत, रामलीला लावतायत, अशा वेगवेगळ्या पद्धतीची जे कामं केली जात आहेत. यानंतर कार्यकर्त्यांवर जी कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबरीनं राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर ज्या पद्धतीनं विरोधी पक्षातील अनेक लोक जे आहेत ती राज ठाकरेंवरती करत असलेली वक्तव्य, याचबरोबरीनं भाजपच्या नेत्याकडून राज ठाकरे यांच्या पाठिंब्या बाबतीतले करण्यात आलेले वक्तव्य, हे सगळे पाहता गेल्या कित्येक वर्षानंतर मनसेला अर्थात राज ठाकरे यांना एक टेम्पो मिळालेला आहे. तो टेम्पो कायम ठेवून या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणखीन एक सभा घेऊन कार्यकर्त्यांना चार्ज करणं आणि आपण हिंदुत्वावरती पूर्णपणे पकडलेली आहे, हे सगळं लोकांना सांगण्याकरता, कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्याकरता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे राज ठाकरे या सभेतून करतायत का हे देखील पाहावं लागेल. 9 तारखेला संध्याकाळी सभा असेल ठाण्यामध्ये, ठिकाण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र
गडकरी रंगायतांच्या बाहेर जो रस्ता आहे तळापल्लीला लागून त्या रस्त्यावरती सभा होईल असंही बोललं जात आहे. या सभेला राज ठाकरे नेमके कार्यकर्त्यांना आणखी काय संदेश देतात? अजित, याची औपचारिक घोषणा मनसेकडनं अजून का करण्यात येत नाहीये? जर का ठिकाण पाहणं झालेलं आहे, कार्यकर्ते हळूहळू ठाण्यातले कामाला लागलेत, तर याची औपचारिक घोषणा कधी होणार आहे? याचं कारण असं सांगितलं जातं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मनसेमार्फत पूर्ण करण्यात आलेलं आहे. मात्र जे परवानगी लागते, पोलिसांची परवानगी असेल किंवा इतर परवानगी असतील, या परवानगीबाबत त्यांना अजूनपर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाहीये. पण परवानगी मिळाली नाही तरी सभा होणार असं देखील काही मनसे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जोपर्यंत ही परवानगी मिळत नाही तोपर्यंत अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार नाही असं देखील मनसैनिकांकडून सांगण्यात आलेलं आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये 9 तारखेला ठाण्यामध्ये राज ठाकरे यांची सभा अथवा दौरा होईल हे देखील मनसे पदाधिकारी जे आहेत ते स्पष्ट करताना दिसतात. अजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. 9 तारखेला ठाण्यामध्ये राज ठाकरे यांची सभा होऊ शकते. औपचारिक घोषणा लवकरच करण्यात येईल. तिकडे मुंबईत कुर्ला भागात राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कुर्ल्यामध्ये लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसा लावण्यात आली आणि यावरून वाद झाला. यावेळेला पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. पोलिसांनी काही मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी भोंगे लावण्यास मनाई केल्यानं तोंडी पठण केलं आणि पोलिसांच्या विरोधात मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी यावेळेला मनसैनिकांनी आणलेली साऊंड सिस्टीम जप्त केली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. काय तुमची प्रतिक्रिया आहे? भोंगे लावल्यामुळे हनुमान चालीसाचं पठण चालू होतं, पोलिसांनी ताब्यात घेतलं आता कार्यकर्त्यांना. घेऊ दे ना, ते त्यांची कारवाई करतील जे करायचे ते, न्यायालयीन कारवाई. पुढे बघू काय होतं काय नाही. काय या सगळ्यावरती मत आहे? काय पोलीस म्हणतायत? दबाव येतोय कुठून तरी? दबाव पण आहे, दबाव तर येतोच आहे. म्हणून तर भोंग्यांना आमच्या बंदी घातले. पण भविष्यात जर भोंग्यातून वाजवायला झालं तर सर परवानगी देऊ, आम्ही भोंग्यातून हनुमान चालीसाचं पठण करेल. काय पोलिसांनी मत? पोलिसांची कारवाई पोलीस करतील. आम्हाला जे करायचं ते आम्ही करू आमच्या पद्धतीने. पुन्हा भोंगे लावणार आहात आज किंवा उद्या? ते सांगू ना, आम्ही सांगणार नाही कधी लावणार ते, पण आम्ही करणार. पण नंतर नक्की लावणार. असं पोलिसांना तुम्ही प्रतिप्रश्न करताय का? जे मशिदींवरती भोंगे आहेत ते उतरवले का जात नाही याचा प्रतिप्रश्न करताय? तर कायद्यानुसार तर त्यांचा जो व्हॅल्यूम आहे जो मस्जिदीचा भोंगेचा तर माहिती आहे आणि का ते कायद्यामध्ये तरतूद पण आहे त्याची. पण ते का उतरत नाही ते त्यांना माहिती नाही. त्यांना विचारा तुम्ही पोलिसांना, ते भोंगे का नाही उतरत. आम्ही फक्त नुसते हनुमान चालीसा केले ते पोलीसवाले येतात आणि इथं नाहक त्रास देतात असं आहे ना. तुम्ही पोलिसांना विचारा. नक्कीच याच ठिकाणी मनसेच्या विद्यार्थी सेनेकडनं हनुमान चालीसेचं पठण करण्यात आलं होतं आणि तशा पद्धतीचे भोंगे सुद्धा जे आहेत त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मात्र पोलिसांनी जे आहे ते मनसेच्या कार्यकर्त्यांवरती आता कारवाई केलेली आहे. महिला पदाधिकारी असतील, पुरुष पदाधिकारी असतील, यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे. आता या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं असलं तरी आम्ही पुन्हा हनुमान चालीसाचं पठण करणारे भोंगे जे आहेत हे लावणार आहोत. पुन्हा एकदा हनुमान चालीसा जी आहे ती सुरू करणार आहोत असा इशारा जो आहे हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे मशिदींवरच्या भोंग्यांना हनुमान चालीसाचे भोंगे लावून प्रत्युत्तर, यावर अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी काय म्हटले पाहूयात. प्रत्येकाचं आपापला एक स्थान आहे आणि जर आपल्याला ध्वनीचा त्रास होत असेल तर त्यासाठी तुम्ही न्यायालयामध्ये जायला पाहिजे, कोर्टात जायला पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीला हे मिळू शकतो, न्याय मिळू शकतो. पण अशा पद्धतीने वक्तव्य करणं आणि म्हणजे एका ठिकाणी हनुमान चालीसा बोलताय तुम्ही जोरात वाजवताय आणि तिकडेच अजानच्या भोंग्यांचा आवाज, मग दोन्ही ह्या गोष्टींनी त्रासच होतोय. त्याच्याने काही मार्ग निघालेला नाहीये. तर त्यासाठी तुम्ही न्यायालयात जा असं माझं म्हणणं. उगाचच त्याच्याने कहर करून तुम्ही प्रत्येकाचा तुम्हाला बंद करायचा आहे ना, मग न्यायालयात जा. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. दिवसा ढवळ्या लूटमार करत दहशत पसरवणारे गुन्हेगार आता सामान्य नागरिकांवर सुद्धा हल्ले करू लागल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शस्त्राचा धाक दाखवत बुटांची लूट, शस्त्राचा धाक दाखवत कपड्यांची लूट,
दहशत माजवण्याकरता शस्त्रानं हल्ला। ही दृश्य पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की पिंपरी चिंचवड मध्ये नक्की कायदा आणि सुव्यवस्था पाळणारी यंत्रणा आहे का? कारण गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड मध्ये मोकाट सुटलेले गुंड आपली दहशत पसरवण्याकरता अक्षरशः नागरिकांच्या जीवावर उठलेत। नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 25 मार्च 2022 पिंपरी चिंचवड मध्ये बूट घेतल्यावर दुकानदारानं पैसे मागितले म्हणून हत्यारानं दुकान चालकावर वार करण्यात आले, दुकानाची तोडफोड करण्यात आली। 30 मार्च 2022 थेरगाव इथल्या पुनावळे जांबेत या ठिकाणी जुन्या भांडणावरून दीपक आल्हाट या तरुणाचं अपहरण करण्यात आलं आणि जंगलात नेऊन त्याच्यावर कोयत्यानं वार करण्यात आले। 31 मार्च 2022 पिंपरीत रामदास भिवरकर यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडची रोकड लुटण्यात आली। मोटारीची तोडफोड करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला गेला। 31 मार्च 2022 चिखलीमध्ये ताम्हाणे वस्तीत कपड्याच्या दुकानात टोळक्याकडून कपड्यांची चोरी करण्यात आली। टोळक्यानं महिलेवर कोयत्यानं हल्लाही केला। 2 एप्रिल 2022 भोसरीमध्ये एका टोळक्याकडून प्रज्वल बडगे या तरुणावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला। कार्यक्रमात आपल्या समोर कसा काय नाचतो यावरून रागानं हा हल्ला करण्यात आला। कारण काहीच नव्हतं, आम्ही रेग्युलरपणे दुकानात होतो 31 तारखेला 9:15च्या दरम्यान मध्ये आणि अचानक दोघं तिघ जण आले कपडे दाखव म्हणून त्यांनी नाटक केलं आणि नंतर अचानक दुसरे दोघं जण येऊन त्यांनी कोयत्याने हल्ला केला। गुन्हा दाखल केलाय आणि आपल्या दुकानात CCTV वगैरे आहे त्याच्यामुळे फुटेज वगैरे दिलेले आहे। पिंपरी चिंचवड मध्ये या गुंडांमुळे असुरक्षित वातावरण निर्माण झालंय। अशा मोकाट गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस दलात खमके अधिकारी आहेत की नाही हाही प्रश्न आहे। शहरातील गुंडांची दहशत एवढी वाढली की सामान्य नागरिक एकमेकांच्या मदतीलाही पुढे येत नाहीत। मात्र पोलीस दलातील गुंडाविरोधी पथक आणि शस्त्रविरोधी पथक हे देखील गुंडांसमोर हतबल झाले का हा खरा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे। या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पोलिसांना अत्यंत कठोर पावलं उचलावे लागतील हे मात्र नक्की। सुरेश कसबेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। आणि राजकीय आखाड्यातून आता थेट प्रत्यक्ष आखाड्यात म्हणजे कुस्तीच्या काही बातम्यांकडे वळूयात। तमाम कुस्ती शौकीनांसाठी आनंदाची बातमी, कारण आजपासून साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे। तब्बल 59 वर्षानंतर साताऱ्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचा मान मिळालाय। महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावण्यासाठी राज्यभरातून तब्बल 900 पहलवान शड्डू ठोकून सज्ज आहेत। कोरोना आणि लॉकडाऊनच्यामुळे गेली 2 वर्ष महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली नव्हती। यंदा मात्र निर्बंध मुक्तीनंतर पुन्हा एकदा साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे। त्यामुळे पहलवान आणि कुस्तीप्रेमींमध्ये अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, सगळी तयारी पूर्ण झाली आहे? कसं असणार आहे उद्घाटन? किती मल्ल सहभागी झाले आहेत? जरा सविस्तर सांग। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी पुढच्या काही क्षणात आपल्यासोबत जोडले जात आहेत, पण आपण ही दृश्य पाहतोय अगदी काही वेळांपूर्वीची दृश्य। कुस्तीतले अनेक दिग्गज या निमित्तानं साताऱ्यात येऊन दाखल झाले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 50 वर्षापेक्षाही जास्त काळानंतर पहिल्यांदाच साताऱ्यामध्ये म्हणजे जवळपास 59 वर्षानंतर साताऱ्याला या महाराष्ट्र केसरीच्या आयोजनाचा मान मिळाला आहे। यासाठी आखाडे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सज्ज करण्यात आल्या आहेत आणि पुढच्या काही क्षणात उद्घाटनाचा सोहळा सुरू होणार आहे। मॅटवरची कुस्ती असेल आणि लाल मातीतली ही कुस्ती असेल। अंतिम जी लढत असणार आहे ती 3 दिवस चालणाऱ्या स्पर्धांकडे महाराष्ट्रभरातल्या कुस्तीप्रेमींचं लक्ष लागलंय।
तेजस वांद्रे चंद्रपूर लाल पट्टी, निखिल कदम पुणे शहर निळ्या पट्टी, संतोष माने चलावरती आखाडा क्रमांक 3 मुहूर्ताच्या कुस्तीच्या म्हणजे उद्घाटनाच्या वेळच्या कुस्त्यांच्या करता पुकारा दिला जातोय आणि महाराष्ट्रभरातून कुस्तीपटू, त्यांचे प्रशिक्षक, कुस्ती प्रेमी असे सगळेजण साताऱ्यात येऊन दाखल झालेले आहेत. आखाडा क्रमांक 3 वर यायचा. निळपट्टी माती क्रमांक यापूर्वी 2 वर्षांपूर्वी यापूर्वी महाराष्ट्र केसरी चा सामना रंगला होता, स्पर्धा रंगल्या होत्या. 36 जिल्ह्यातले 45 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. सिद्धार्थ सोनोने अहमदनगर जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम चला. 36 जिल्ह्यातले 45 संघ आणि या 45 संघांच्या माध्यमातून तब्बल 900 मल्ल यात सहभागी होतील. विशेष म्हणजे 50,000 प्रेक्षकांसाठी इथे बैठक व्यवस्था करण्यात आली. जे मैदान आहे मुख्य, या मैदानात एकूण 5 आखाडे तयार करण्यात आले. यात मातीचे आखाडे 2 आहेत तर मॅटचे आखाडे 3 आहेत. अशा एकूण 5 आखाड्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा रंगणार आहे. कुस्तीसाठी पुकारा दिला जातोय. पहिला पुकार मयूर चौधरी भंडारा. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे, याच्या उद्घाटन सोहळ्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. त्याच्याही लाईव्ह अपडेट्स तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहू शकणार आहात. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.